कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांची आज सदिच्छा भेट घेऊन ठाणे शहरातील विविध विकास कामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली। यावेळी ठाणे शहरातील रस्ते विकास प्रकल्प, नवीन रस्त्यांची उभारणी तसेच विद्यमान रस्त्यांच्या सुधारणा कामांचा आढावा घेण्यात आला। विविध विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्धता, फंडांचा प्रभावी वापर आणि नियोजित प्रकल्पांची अंमलबजावणी या संदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती घेण्यात आली। शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली। ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी राहावा तसेच विकास कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी आमदार निरंजन डावकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुमरे, नगरसेवक नारायण पवार, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। आज ठाणे महानगरपालिकेमधले जे क्लस्टरचं काम चालू आहे त्याच्या अनुषंगाने या इकडे पाचपाखडीमध्ये जो क्लस्टर आहे त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्येही स्वामी समर्थ सोसायटीचं एक MOU याच्यामध्ये झाला होता। त्या लोकांच्या काही अडचणी याच्यामधल्या आहेत, ते आयुक्तांबरोबर त्या संदर्भातली चर्चा, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले अनेक सोसायटींचे महत्त्वाचे विषय आहेत, त्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आयुक्तांकडे चर्चा करायला आम्ही या इकडे आलेलो होतो आणि निश्चितच काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये दूर करण्याचं काम महापालिकेकडनं करण्यात येईल या संदर्भातलं आश्वासन हे आयुक्तांना दिलं आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला अतिशय गहन प्रश्न, कारण लोकवस्ती ही ठाणे महानगरपालिकेची सातत्याने वाढते आणि त्या दृष्टिकोनाने योग्य पाणी पुरवठा हे सगळ्याच ठाणेकरांना झाला पाहिजे या अनुषंगाने आज घेतलेल्या बैठकीमध्ये निश्चितच राज्य शासनाच्या स्तरावरनं या दृष्टिकोनाने एक सकारात्मक काम होणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। फुटपाथ जे फेरीवाल्यांच्या माध्यमाने अतिक्रमित होत आहेत या संदर्भातलं वारंवार आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडनं मागणी होत आहे की फेरीवाला धोरण हे अंमलबजावणी याची करण्यात यावी आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भातली अंमलबजावणी होईल या संदर्भातली कारवाई आमच्या उपमहापौर माननीय श्री कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होईल आणि महानगरपालिकेला आम्ही करण्यास भाग पाडू या संदर्भातली भूमिका सर्वच नगरसेवक आणि प्रतिनिधी घेणार आहे।